हाय हॅलो, कसे आहात सगळे? परत एकदा तुमचं स्वागत आहे नवीन रेसिपीमध्ये. तर चला तर मंडळी, वैष्णवीज मम्मी होम किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज बनवूया भेंडी मसाला. त्यासाठी आपल्याला लागणारे कांदा, टोमॅटो आणि भेंडी, दही. सर्वात प्रथम कढईमध्ये तेल घालायचं, त्यामध्ये भेंडी घालायची आणि मीठ, लाल तिखट आणि हळद घालून भेंडी छान परतून घ्यायची. 2-3 मिनटं भेंडी छान परतल्याच्या नंतर भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, आपली भेंडी आता काढून झालेली आहे. त्याच कढईमध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा छान परतून घ्यायचा. त्यामध्ये टोमॅटो घालायचं. टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं. एका साईडला आपण दही घेतलेली आहे, त्यामध्ये आपण लाल तिखट, हळद आणि कांदा मसाला आणि थोडंसं गरम मसाला, धने पावडर हे सर्व घालून मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण कांदा आणि टोमॅटो छान परतलेला आहे, त्यामध्ये आपण घालूया. आणि छान परतून घ्यायचं. त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा, तो पण छान परतून घेऊया. आणि त्यामध्ये आता आपली ही फ्राय केलेली भेंडी घालायची. भेंडी छानपैकी एकजीव करून घ्यायची मसाल्यामध्ये. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, एकदम जास्त नाही, 1 कपभर घालू शकता तुम्ही. आपण भेंडी मसाला बनवतोय त्यासाठी, नाही तर जास्त पातळ होईल, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि छान उकळून द्यायचं बारीक गॅसवर. झाकण ठेवायचं, 2-3 मिनिटं उकळून द्यायचं, त्याला छान शिजून द्यायचं. छान आता आपली भाजी झालेली आहे तयार. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. छान मिक्स करून झाल्याच्या नंतर प्लेटमध्ये आपली भाजी काढून घेऊया. आणि मग तयार आहे आपली भेंडी मसाला. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच व्हिडिओसाठी वैष्णवीज मम्मी होम किचन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.